खेडेगाव होतं. हे खेडं रायगड जिल्ह्यातलं, ज्याला मोठा इतिहास लाभला आहे. या गावात अजूनही मातीची घरं आहेत. पिढ्यांपासून राहणारे लोक आहेत. दिवाळीचं वातावरण तयार झालं होतं. सर्वत्र दिव्यांची रोषणाई, रांगोळ्यांची सजावट, फटाके, फराळ यांचं सुंदर दृश्य होतं. माझ्या आजोळीही दिवाळीची विशेष तयारी सुरू होती. फराळ बनवणं, घरातील स्वच्छता, देवाची पूजा हे सगळं पारंपरिक पद्धतीने चालू होतं. गावातल्या लोकांचं एकत्र येणं आणि गप्पागोष्टींचं वातावरण अगदी मोहक असायचं. मला या सणांचं वेगळेपण लहानपणापासूनच आवडायचं. पण यावेळी माझ्या मनात एक प्रकारचा उत्साह होता, कारण माझ्या मित्रांनी ठरवलं होतं की यावेळी दिवाळीच्या रात्री काहीतरी रोमांचक करायचं. माझ्या आजोळीकडील गावातल्या लोकांनी मला अनेकदा चकवा आणि हाकामारी या भयानक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या होत्या. सुरुवातीला असं वाटायचं की या गोष्टी फक्त भाकड कथा असाव्यात, पण वयोवृद्ध लोकांचं म्हणणं वेगळं होतं. त्यांनी सांगितलं की या गावात विशेषतः पडक्या देवळाच्या आसपास रात्रीच्या वेळी कोणीही एकटं जाऊ नये, कारण त्या ठिकाणी अनेक वेळा चकवा लागतो आणि हाका येऊन लोकांची दिशाभूल होते. दिवाळीची संध्याकाळ होती. आम्हा मित्रांनी आज रात्री गावीच्या एका माळावर जाण्याचं ठरवलं, जिथं दिवसा सुंदर शेत, पण रात्री ती जागा एक भयान रूप धारण करते. त्या भागात एका बाजूला पडकं देऊळ आहे. गावकरी म्हणायचे की हे देऊळ खूप वर्षांपूर्वीच्या काळात बांधलं गेलं होतं. इथं एकदा मोठं युद्धही झालं होतं आणि अनेक वीर इथं मरण पावले होते. त्यांच्या आत्म्यांचा अशांतपणा या परिसरात अजूनही जाणवतो. विशेषतः या पडक्या देवळाच्या परिसरात रात्रीच्या वेळी एक गूढ वातावरण बनतं. त्या परिसरात गेल्यावर भयानक अनुभव येतात. संध्याकाळी सगळे मित्र एकत्र आले आणि आम्ही गावाबाहेरच्या त्या रस्त्यावर जायला निघालो. जसं आम्ही देवळाच्या दिशेनं जाऊ लागलो तसं आम्हाला त्या वातावरणात एक वेगळीच शांतता जाणवू लागली. अंधार पडत चालला होता आणि दिवे किंवा मशाली सोबत घेऊन जाणं आम्हाला थोडं जड वाटत होतं, पण एका उत्साहात आम्ही सगळेच निघालो होतो. गावातील या शांत रस्त्यावरची हवा थोडी गार होती आणि त्या थंडगार वाऱ्यामुळे अंगावर काटा येत होता. रस्त्यावरून चालत असताना आम्हाला काळजी वाटू लागली, कारण त्या शांततेतही एक प्रकारचं गूढ दडलंय असं सतत वाटत होतं. आम्ही एकूण 6 जण होतो आणि अगदी लहानपणापासून प्रत्येकाने काही ना काही अघोरी किंवा रहस्यमय किस्से ऐकले होते. आम्हाला माहीत होतं की हा रस्ता नेहमी जसा सुरक्षित वाटतो तसा रात्री वाटत नाही, पण सत्य त्याहूनही भयंकर वाटत होतं. जेव्हा आम्ही त्या पडक्या देवळाच्या जवळ पोहोचलो तेव्हा वातावरण आणखी गडद झालं. अंधार असल्यामुळे आम्हाला सगळा परिसर अस्पष्ट दिसत होता. देवळाची पडलेली भिंत, पडलेली शिळा आणि मातीने भरलेली जागा असं सगळं दृश्य चंद्रप्रकाशात दिसत होतं. त्या देवळाच्या आसपास काही झाडं होती, ज्याची सावली आणखी गूढता वाढवत होती. आम्ही त्या देवळाच्या आवारात थोडं थांबलो. आमच्यापैकी एकाने मजेतच म्हटलं, इथं असलाच चकवा तर तो आज लागू दे. ते ऐकून सगळे हसले, पण त्या हसण्यात कुठेतरी एक भीतीसुद्धा दडली होती. त्या माळावरची हवा वेगळीच वाटत होती. अचानक कसलासा आवाज आला आणि आम्ही मागे वळून पाहिलं तर एका झाडाच्या मागे एक अस्पष्ट सावली दिसली, जी लहान मुलासारखी दिसत होती. इतक्या रात्री अशा ठिकाणी कोणत्याही लहान मुलाचे येणे शक्य नव्हते. आम्ही पुन्हा नीट निरखून पाहिलं, पण पुढच्या क्षणी ती सावली नाहीशी झाली. पण हे बघून घाबरण्याऐवजी आमची उत्सुकता शिगेला पोहोचली. तितक्यात माझ्या कानावर एक हळूवार हाक ऐकू आली, हेमंत. मी दचकून मागे वळून पाहिले तर सोबतचे मित्र तिथंच होते आणि कोणाच्याही तोंडातून हाक ऐकू आल्याचं जाणवत नव्हतं. मी विचार केला की मीच ऐकण्यात काहीतरी गफलत केली असावी, पण पुन्हा त्याच आवाजात हाक ऐकू आली. यावेळी तो आवाज थोडा दूरवरून आला होता आणि मला वाटलं की तो आवाज माझ्या आजोबांसारखा आहे. मी आश्चर्याने पाहत राहिलो, कारण मला समजत नव्हतं की माझ्या आजोबांचा आवाज तिथे कसा ऐकू येईल, कारण त्यांना जाऊन आता वर्ष उलटून गेले. मी नकळतपणे त्या आवाजाच्या दिशेने चालू लागलो. माझे मित्र मला अडवू लागले, पण त्या हाकेमुळे मी इतका आकर्षित झालो होतो की त्यांचे मला अडवणे काहीच उपयोगाचे नव्हते. रात्रीच्या त्या भयान वातावरणात माझं मन संभ्रमित झालं होतं. चंद्रप्रकाशाचं ग्लान प्रतिबिंब अंधारात हरवत चाललं होतं. जणू त्या आवाजात माझ्या मनावर पकड घेणारं अदृश्य शक्ती होती. मला असं वाटू लागलं की माझ्या आजोबांचं अस्तित्व तिथं आहे आणि ते मला काहीतरी सांगू इच्छित आहेत. मला एक प्रकारची दिशाभूल जाणवू लागली. मी मागे वळून पाहिलं तर माझे मित्र दिसेनासे झाले होते. अरे, हे सगळे कुठे निघून गेले? मी स्वतःशीच फुटलो. मी आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागलो आणि मला जाणवले की आपण वाट चुकलो आहोत.
मी चालायला सुरुवात केली, पण तो परिसर अनोळखी वाटत होता. तितक्यात मला लक्षात आलं, चकवा या वाटेवर चकवा लागतो. चकवा जो मनाचा ताबा घेऊन दिशाभूल करून त्यांचं नियंत्रण घेतो, अशी लोकांची जुनी आख्यायिका होती. मला पूर्णपणे गोंधळायला झालं होतं. त्यात माझ्यासोबत असलेले मित्र कुठे निघून गेले माहीत नाही. मी भीतीने थरथरू लागलो होतो, कारण मला वाटत होतं की मी इथून पुन्हा कधीच बाहेर पडणार नाही. मी उरली-सुरली हिंमत एकवटून मित्रांना शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. मला अजूनही माझं नाव घेतलेला हाक ऐकू येत होती. काही वेळाने माझे मित्र माझ्या नावाने हाक मारत असताना मला वाटू लागलं की हे माझे मित्र नव्हे, तर ती अदृश्य शक्ती वेगवेगळ्या आवाजात माझे नाव घेते. त्या भयानक हाकांमुळे आणि दिशाभुलीमुळे माझ्या मनावर भीतीचा पगडा अधिक गडद होऊ लागला. माझ्या कानावर अजूनही फक्त वेगवेगळ्या दिशेतून येणाऱ्या हाका ऐकू येत होत्या. हाकामारी ही गावातल्या लोकांच्या मते आत्म्याची एक प्रकारची खेळी असते, ज्यामध्ये आत्मा एका माणसाचं नाव घेऊन पुन्हा पुन्हा घेऊन त्याला अडकवतो. प्रत्येक वेळी आवाज एका नव्या दिशेतून येई, जणू काही मला चकवा आणि हाकामारी एकत्रितपणे दिशाभूल करत होते. माझ्या मनात नको ते विचार येत होते. कदाचित मी पुन्हा कधीच बाहेर येणार नाही. त्या हाकांमुळे गूढ अस्वस्थता करणारं सुरू होतं, जणू काही एखाद्या अदृश्य शक्ती असणाऱ्या अस्तित्वानं मला खेचून घेतलं होतं. या सगळ्यात भीतीची भर पडली. विचित्र आवाजाने माझ्या आजूबाजूला असणाऱ्या एका झुडुपातून कसलीशी सळसळ ऐकू आली आणि पुढच्या क्षणी मागून झटकन काहीतरी गेल्यासारखे जाणवले. एक गडद मनावा सदृश्य आकृती. मी धावत पडलो. पायावर घट्ट पकड जाणवू लागली. मी प्रचंड घाबरलो होतो, कारण मला ती पकड जाणवत असली तरीही कोणीच दिसत नव्हतं. माझ्या शरीरात आता त्राण उरला नव्हता. ती रात्र प्रत्येक क्षणाला अजूनही भयान रूप धारण करत होती. कुठे मित्रांचे ऐकले आणि इथे आलो. उद्याचा दिवस पाहणे माझ्या नशिबात नाही असं वाटू लागले. मी पूर्णपणे त्या अदृश्य शक्तीच्या तावडीत सापडलो. तितक्यात दुरून मित्रांचा आवाज ऐकू आला. त्या दिशेला पाहिल्यावर माझे मित्र धावत येताना दिसले. त्याच सोबत माझ्या पायावरची पकड अचानक नाहीशी झाली. मी उठून त्यांच्या दिशेने धावू लागलो. त्यांना मी जाऊन मिठीच मारली. तेही मला सुखरूप पाहून मनोमन सुखावले. पण ती रात्र आम्हाला अजून काय दाखवणार आहे याची आम्हाला कल्पनाही नव्हती. आपण इथून लवकरात लवकर निघायला हवे, मी मित्रांना म्हणालो. त्यातला एक म्हणाला, अरे पण तू आमच्या डोळ्यांदेखत कुठे गायब झाला होतास? त्यावर मी सांगितले, ते मी नंतर सांगेन. या जागी अतृप्त आत्म्यांचा वास आहे. जर आपण इथून लवकरात लवकर बाहेर पडलो नाही तर आपण उद्याचा दिवस पाहू शकणार नाही. काय करावं, इथून कसं बाहेर पडावं काहीच कळत नव्हतं, कारण आम्ही ज्या भागात होतो तो आम्हाला पूर्ण अनोळखी वाटत होता. तितक्यात मला दूर कुठून तरी एक प्रकाश दिसला. बहुतेक कंदिलाचा होता. मी पटकन म्हणालो, ते बघा, कोणीतरी आहे तिथे, आपण मदत मागू शकतो. आम्ही सगळेच त्या दिशेने चालू लागलो. काही अंतर चालल्यानंतर मला जाणवले की आम्ही जितके त्या दिव्यांच्या प्रकाशाजवळ जाण्याचा प्रयत्न करतोय तितका तो प्रकाश आमच्यापासून दूर जातोय. भरीस भर म्हणून आम्ही आजूबाजूने हसण्याचा आवाज येत होता, जो कधी डाव्या बाजूने येई तर कधी उजव्या बाजूने, पण दिसत मात्र काहीच नव्हतं. या सगळ्या गदारोळात तो दिवाच काय ती साथ होती आणि कुठेतरी वाटलं की त्यावर विश्वास ठेवावा. कदाचित आपल्याला वाट दाखवत असेल. मी सगळ्यात पुढे चालत होतो आणि माझे मित्र माझ्या मागे. तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आणि मी पाहायला मागे वळलो. माझे 5ही मित्र माझ्यापासून लांब चालत होते. मग तो हात माझा सर्वांग भीतीने शहारलं. मित्रांना मी सांगितले, त्यावर ते म्हणाले, हे सगळं माहीत आहे, आपल्याला इथेच अडकवण्याचे. दुर्लक्ष हिंमत ठेवा आणि पुढे चालत राहा. मित्रांचे बोलणं सगळ्यांनाच पटले. आम्ही शब्द न बोलता त्या दिव्याच्या प्रकाशाच्या मागे चालत राहिलो. काही वेळानंतर तो प्रकाश एके ठिकाणी येऊन अचानक लुप्त झाला. आम्ही बाजूला पाहिले तर त्या पडक्या मंदिराजवळ येऊन पोहोचलो होतो. त्या प्रकाशाने आम्हाला मार्ग दाखवला. काही मिनिटात सूर्याची किरणे त्या मंदिराच्या कळसावर पडू लागली. तसे जाणवले की सकाळ झाली. त्या भयान रात्रीत बऱ्याच अतृप्त आत्म्यांनी आम्हाला आणि माझ्या मित्रांना त्रास दिला होता, पण कदाचित एका आत्म्याने आम्हाला त्या भयानक प्रकारातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. शेवटी विजय खऱ्याचा होतो हे सिद्ध झाले. एक चांगली सकारात्मक शक्ती कित्येक वाईट शक्तीवर भारी पडते. या एका प्रसंगाने माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला. आता दिवाळीचा सण म्हणजे फक्त फटाके, फराळ आणि आनंद याचं स्वरूप पाहिलं नव्हतं, तर त्या रात्रीने मला आयुष्यातील वेगळं दर्शन घडवलं होतं. हा अनुभव माझ्या मनात एक कायमस्वरूपी शिकवण म्हणून राहिला. तो कदाचित उभ्या आयुष्यात मी कधी विसरू शकत नाही. चला तर परत भेटूया नवीन कथेसह.